कसे आहात सगळे? मी आहे जय स्टुडंट महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 16वी ब्रिक्स आरोग्य मंत्री बैठक. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर कधी झाली तर 23 जुलै 2026 रोजी आभासी पद्धतीने ऑनलाईन बैठक झाली. कुठे झाली तर ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 2026मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद ब्राझीलकडे आहे. ब्रिक्सची स्थापना 2006मध्ये झाली आणि भारत 2009मध्ये सामील झाला. पुढे पाहूया सहभागी देश कोणते आहेत ते पाहूया. ब्रिक्समधील 10 देशांचे आरोग्यमंत्री सहभागी झाले होते. ते देश पाहूया: ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE, सौदी अरेबिया. भारताचे प्रतिनिधित्व तर भारताकडून केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी या बैठकीत भाग घेतला. पुढे पाहूया बैठकीचे मुख्य मुद्दे किंवा अजेंडा काय आहे. तर जागतिक आरोग्य सहकार्य, महामारीसाठी एकत्र तयारी आणि लस वितरण, पारंपरिक औषधे, आयुर्वेद, योगा, युनानी यांना ब्रिक्स देशांमध्ये मान्यता देणे, डिजिटल आरोग्य तर टेलिमेडिसिन आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनसारख्या योजना शेअर करणे, औषधांची उपलब्धता, स्वस्त आणि दर्जेदार औषधे सर्वांना मिळावीत, एक आरोग्य वन हेल्थ, मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी एकत्र काम. पुढे पाहूया महत्त्वाचे निर्णय. ब्रिक्स सार्वजनिक आरोग्य राखीव स्थापना करण्यावर सहमती, आरोग्य डेटा शेअरिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रस्ताव, कमी किमतींची औषधे तयार करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणे. पुढे पाहूया बैठकीचे महत्त्व काय. तर ब्रिक्स देश जगाच्या 45% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या देशांनी एकत्र येऊन आरोग्य धोरण ठरवलं तर जगभर आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होतो. स्लोगन काय आहे ते पाहूया: सशक्त ब्रिक्स, स्वस्थ जग. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.